दिलेलं होतं. ज्यावेळेला त्यांनी काल सिंधुदुर्गमधून आव्हान दिलं त्याच्यानंतर शेकडो फोन मला आले, सर्वसामान्य नागरिकांचे आले, की राणेंचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे. म्हणून हे आव्हान मला नाही, हे जनतेला दिलेलं आव्हान आहे आणि या आव्हानाला राणेंनी निश्चितपणे स्वतः सामोरं जावं. मग त्यांना कळेल की सुसंस्कृत नागरिक कसे असतात आणि ते गुन्हेगारीला कशा रीतीने तोंड देतात. या ठिकाणी मला एकच गोष्ट सांगायची आहे की ज्या पद्धतीने राणे लोकांना बदनाम करतायत, त्या पार्श्वभूमीवर आज माझं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना नम्र आव्हान आहे की चेंबूरला जी हराय नाऱ्या ही कुख्यात गँग होती, त्याच्यामधील नाऱ्या कोण हे सुद्धा आजच्या तरुण पिढीच्या समोर आलं पाहिजे. नाहीतर राजकारणामधून पैसा आणि पैशामधून राजकारण यांनी महाराष्ट्राची संस्कृती बिघडणार आहे. आणि म्हणून निश्चितपणे हे शोधून काढावं, चेंबूरमधल्या जुन्या सगळ्या फाईल्स शोधून काढाव्या आणि मग कोण आहे आणि कोणाची पार्श्वभूमी काय आहे हे निश्चितपणे महाराष्ट्रातल्या लोकांच्या समोर येईल. मला या प्रसंगी एक आणीसं सांगायचं की कालपासून सातत्याने ते मला कृतज्ञ म्हणतायत. त्यांचा मुलगा ज्यावेळेला मागच्या वेळेला निवडून आला त्याला 20 दिवस मी माझ्या घरी गेलेलो नव्हतो. एवढा प्रचार केल्यानंतर कसाबसा 40,000 मतांनी तो निवडून आलेला होता. आज माझ्या मतदारसंघामध्येच ते 42,000नी त्यांचा मुलगा मागे आहे. ह्याचा अर्थ स्पष्ट आहे, राणे ज्या गमजा करतात आणि राणेंचे एका वेळेला जे काय असेल ते असेल, आज लोक त्यांच्याबरोबर राहिलेली नाही आहेत. कारण लोकांना शांतता पाहिजे आणि म्हणून जो काय भोपळा असते उभा करतात भ्रमाचा, आज त्यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काहीही स्थान नाही. कालपासून मी फीडबॅक घेतलेला आहे. मी नुसता आमदारकीचा राजीनामा देऊन सिंधुदुर्गमध्ये गेलो तर हजारो लोक जमू शकतात. मग राणेंच्या स्वागतासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये 100च्या संख्येमध्ये लोक का जमतात ह्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि राणेंसारख्या एका अनेक वर्ष राजकारणामध्ये असलेल्या माणसाला शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये का जावं लागतं याचा सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने विचार केला पाहिजे. एक गोष्ट निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक मनुष्य आपल्या परीने सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या मतदारसंघामध्ये सुमारे 650 कोटी रुपयापेक्षा अधिकची कामं ही मी राणेंचं कुठलंही सहकार्य नसताना केलेली आहेत. राणे स्वतः ज्या खात्यांचे मंत्री होते त्या खात्यात आपण जाऊन बघा की त्याची मच्छीमारी बंदरं आजपर्यंत नव्हती. आज कोट्यवधी रुपयाची मच्छीमारी बंदरं ही माझ्या मतदारसंघामध्ये त्यांची कामं चालू आहेत. त्याच्यामुळे कामाचं जर हे करायचं असेल तर राणेंनी स्वतः त्यांना मिळत असलेल्या DPDCच्या व्यतिरिक्त किती पैसा त्यांनी सिंधुदुर्गामध्ये आणला तो त्यांनी बघावा. खरं तर आता त्यांची कारकीर्द संपत आलेली आहे. मला टार्गेट करण्याचा एकमेव उद्देश त्यांचा एवढाच आहे की त्यांना एका प्रामाणिक कार्यकर्त्यामध्ये फ्युचर थ्रीट वाटते. मला कोणी पुढच्या काळामध्ये मंत्री व्हायचं आहे किंवा फार मोठं करायचं आहे असंच नाही, परंतु राणेंना वाटतं की एखादा काम करणारा मनुष्य मोठा झाला तर तो काय करू शकेल याची त्यांना भीती वाटते. म्हणून गेली 5 वर्ष माझ्या आमसभासुद्धा त्यांनी होऊ दिलेल्या नाही आहेत. असं करणारा मनुष्य लोकशाहीमध्ये मंत्रिपद तर सोडा, त्यांनी मंत्रिपद सोडतायत ही एक लोकशाहीला मिळालेली देणगी आहे. याच्या पुढे कधीही ते विधानसभेमध्ये सुद्धा दिसणार नाही अशी महाराष्ट्राच्या जनतेने काळजी घेतली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आज ज्या प्रकारे त्यांच्यामध्ये अहंकार आलेला आहे, ते म्हणतात की 18 जागा शिवसेनेच्या येण्यामध्ये उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व नाही असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मला त्यांना एकच विचारायचं आहे की मागच्या वेळेला मग 11 जागा कशा आल्या आणि त्यावेळेला मताची विभागणी झाली नसती तर त्यावेळेला 16 जागा आल्या असत्या. मग त्यावेळेला तर मोदी लाट नव्हती. मोदी साहेबांचं चांगलं काम आहे, त्यांच्याबद्दल आपुलकी लोकांमध्ये हे तर मान्य केलंच पाहिजे, परंतु त्याच्याबरोबर मागच्या वेळेला कशा रीतीने 11 जागा निवडून आल्या शिवसेनेत ह्याचं स्वतः त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर असेल, या सगळ्या महानगरपालिका कशा रीतीने एक हाताने उद्धवजीने निवडून आलेले आहेत. आणि उद्धवजी हे सुद्धा एक नेते आहेत, त्यांच्यावर तुम्ही व्यक्तिगत आरोप कसं काय करू शकता. आणि कृतज्ञ म्हणायचं असेल तर खऱ्या अर्थाने नारायण राणेंना म्हणायला लागेल, कारण एक असा मनुष्य की ज्याला कधी आयुष्यामध्ये साधं मंत्रिपद मिळालं नसतं अशाला त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला, त्यांनीच त्यांच्याशी दगाबाजी केली. मग त्यांना हे बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही असं मी स्वतःला समजतो. मी कधी यापूर्वी शिवसेनेत नव्हतो, तरी पण बाळासाहेबांबद्दल जो आदर आहे सर्व जनतेला हा मी पदोपदी बघितलेला आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेने तुम्ही कुठल्याही पक्षाबद्दल बोलू शकत नाही. आणि म्हणून अशा असंस्कृत माणसाला त्याची जागा ही महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून द्यावी. आणि किती नाटकं त्यांनी केली, उद्या त्यांना मुख्यमंत्री करा, त्यांना प्रदेशाध्यक्ष करा, त्यांना निवडणूक समितीचं प्रमुख करा, परंतु त्याच्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे सुद्धा तुम्ही बघा. की ज्या माणसाला आज एखादा आरोप झाला एका माणसावर, साधा एखादा भ्रष्टाचाराचा आरोप झाला तर मंत्री राजीनामा देतात.
पण महाराष्ट्राने असे एक मंत्री बघितलेले आहेत की स्वतः मंत्री असताना बेलीफ त्यांचं नाव पुकारत होता आणि ते त्या ठिकाणी खुनाच्या आरोपाखाली कोर्टामध्ये जबान्या देत होते. हे नवीन पिढीला माहिती नाही, हे नवीन पिढीला समजलं पाहिजे. म्हणून माझ्यासारखा मनुष्य आपला जीव धोक्यात घालून हे महाराष्ट्रासमोर आणू इच्छितो. ही गुन्हेगारी कधीतरी महाराष्ट्रातून संपली पाहिजे आणि त्याच्यासाठी माझा लढा आहे. अवश्य माझा हा लढा पुढे सुद्धा चालू राहील, परंतु व्यक्तिगत आणि जर त्यांनी माझ्यावर आरोप केले तर याच्या पुढे जाऊन त्यांचं प्रत्येक जे घडलेलं आहे ते लोकांसमोर आणल्याशिवाय मी राहणार नाही. आज महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगतो की ज्यांनी नारायण राणेंचं भाषण टी व्हीवर बघितलं असेल त्यांनी त्या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्यांचा आणि बंगल्यांचा उल्लेख केलेला आहे. भ्रष्टाचाराचं उत्कृष्ट उदाहरण ही सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.